सहाय्यक पोलीस आयुक्त अशोकलाल सिंग राजपूत यांच्या सेवापूर्ती निमित्त सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पोलीस सेवेत प्रदीर्घ काळ उल्लेखनीय सेवा बजावून निवृत्त होत असलेल्या अशोक राजपूत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या सेवापूर्ती सोहळ्याला शहराचे पालकमंत्री संजय शिरसाट, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार अंबादास दानवे, दिनेश परदेशी, नगराध्यक्ष तसेच पोलीस विभागासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। त्याच्यानंतर त्यांचे मित्र रामलाल पाटील साहेब यांनी 3 त्रिपुट भावंडातर्फे करतो, कारण ते या कार्यक्रमाचे आयोजक आहेत। अत्यंत आणि खूप सुंदर आयोजन, ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कृतज्ञ सोहळा, सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी अभिषेक छत्रपती संभाजीनगर मध्य आणि आपण आमच्या छोट्याशा कार्यक्रमाची शोभा वाढवली घेणार आहोत। या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी सर्वांचा सत्कार होत आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून जवळपास 34 वर्षाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत आणि म्हणून आपण आज हा सत्कार समारंभ त्यांचा ठेवलेला आहे। समोर बरेच जण बसलेले, सगळ्यांचे नाव आज दाखवायचे नाव मी सरळ घेऊ शकतो, परंतु आज हा सत्कार समारंभ होत असताना बरेच जण पोलीस अधिकारी म्हणून राजपूत साहेबांनी काय काय काम केलं अशा वेगवेगळ्या विषयावर मत व्यक्त करू शकतात। आणि मी आता त्यांचं स्वागत करताना असंच म्हटलं की तुमचं आता हा सेवापूर्तीने वाटत कुठेतरी नवीन जॉईनिंगचा समारंभ काय। माझे सहकारी अधिकारी जे नुकतेच रिटायर झालेले तसे राजपूत, अंबादासजी दानवे साहेब, माझे सहकारी राजपूत साहेबांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित, त्यांचे सर्व मित्रवर्ग जो मोठ्या प्रमाणात ती जमला आहे आणि ते सकाळपासून सगळे रीगच लागलेली आहे। आम्ही माझे सहकारी अधिकारी DCP अतुलकर काही कामानिमित्त आज आम्ही सकाळपासून साहेब सगळे आमचे सिनियर PI, ACP, DCP बाहेर फील्डवरतीच आहोत आणि आम्ही आत्ताच त्याच नियोजनातून परत सगळे या ठिकाणी आलेलो आहोत। त्याच्यामुळे कसं असतं बघा, म्हणजे योग असा असतो की त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला आम्हाला युनिफॉर्म मध्ये येण्याची संधी मिळाली तेव्हा तुम्हाला आता इथे जे अधिकारी आहेत ते सगळे युनिफॉर्म मध्येच येताना दिसतील, म्हणजे योगायोग आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मी आणि राजपूत हे आम्ही 92 ला एकत्र ट्रेनिंगला होतो। राजपूत PSIच्या ट्रेनिंगला होते आणि मी DYSPच्या ट्रेनिंगला होतो आणि पूर्वी नंतर कर्मधर्म योगाने विविध ठिकाणी एकत्र सेवा करण्याचा देखील आमचा योग आला। ठाण्याला आम्ही एकत्र होतो, नवी मुंबईला एकत्र होतो, त्याच्यानंतर या ठिकाणी देखील एकत्र आलो आणि त्यांच्या प्रदीर्घ 34 वर्षाच्या सेवेमध्ये मला माहिती आहे की नवी मुंबईला अतिशय टफ, म्हणजे दिबा पाटलांचे साहेब आंदोलन आम्ही हँडल केलेले। दिबा पाटलांचे आंदोलन म्हणजे मला त्यावेळी आठवत आहे की ते फार असे खंबीर आणि कणखर असायचे आणि त्यांच्याकरता आगरी समाजाची लोक एका कॉलवरती अशी हजारोची संख्या, म्हणजे 40-50 हजाराचे मोर्चे आम्ही त्यावेळी सांभाळलेले आहेत। म्हणजे त्यावेळी ते परदेशी साहेब आपले राजपूत साहेब ह्याला होते पनवेल डिव्हिजनला, आणि पनवेल म्हणजे त्या डिव्हिजन मध्ये सगळ्यात नवी मुंबईमध्ये सेन्सिटिव्ह झोन कुठला असेल तर पनवेलला,
त्यानंतर ठाण्याला पण तुम्ही क्राईम ब्रँचला होतो, म्हणजे ठाण्याची क्राईम ब्रँच म्हणजे खूप नावाजलेली, म्हणजे मुंबईला आजकाल काय होत नाही, पण सगळा गुन्हे क्राईम जे काय असतात महत्वाच्या गोष्टी घडामोडी, कारण की त्या ठिकाणी डेव्हलपमेंट आहे, काही ना काहीतरी घटना घडत असतात आणि त्याची व्याप्ती पण भिवंडी मुंब्रा सारखे शहर त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे अतिशय सर्व मान्यवर अशोक राजपूत 31 तारखेला रिटायर झाले. नोकरीला लागले त्यावेळेलाच रिटायरमेंटची तारीख ही फिक्स असते, नवीन काही होत नाही. ज्या तारखेला तुम्ही जॉईन झाले तुमचं रिटायरमेंटचं वय हे ठरलेलं असतं. मी आल्यानंतर त्यांचं मनोगत काही मला ऐकायला मिळालं, त्यांचा असलेला प्रवास आणि ते मशाल गाणं पिक्चर मधलं गाणं पोलीस मध्ये का भरती झाले होते त्या गाण्यातून तुम्हाला कळतं. पहिल्यापासून बिनधास्त असणारा माणूस पोलीस मध्ये भरती झाला आणि कुछ कर दिखाना है हे जे काही जोश होता त्या जोशामध्ये आयुष्य कसं गेलं कळालं नाही. मुलंही मोठे झाले. त्यांनी सांगताना अनेक गोष्टीचं उदाहरण या ठिकाणी दिले. तुम्ही नोकरी करताना कसं केला, कुणाला कसे आरोपी कसे पकडले, कुणाला कसा फार जन्मठेपेपर्यंत पोहोचवलं. परंतु एक गोष्ट मला आवर्जून सांगावी लागेल, आज खऱ्या अर्थानं वहिनी म्हणजे त्यांच्या पत्नी बरोबर म्हणून त्यांनी ताबडतोब सावत्री म्हणलं की त्यांना कधी सुट्टी नसते. आपल्याला नाही सांगून आपल्याला वाटतं की क्या उभाच से जा रहा है, हातात दंड बिंड असतो, 2-3 आरोपीला फटके बिटके देतो, आपल्याला वाटतं वा वा काय पोलीसवाला आहे. परंतु त्या पोलीसवाला त्या आरोपीला मारत नाही तर स्वतःच्या कर्माला मारत असतो. नोकरी करताना कशा पद्धतीने आज साहेबांचा सेवापूर्ती समारंभ आहे. साहेबांना साहसी, निडर, निर्भीड व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांच्या डिपार्टमेंटला आणि आपण सर्वांना माहित आहे. साहेब म्हणजे माझ्यासाठी तरी ओरिजिनल सिंगमच आहे. साहेबांनी इतक्या दगदगीच्या नोकरीमध्येही त्यांचे काही छंद जोपासले जे तुम्ही व्हिडिओ क्लिप मध्ये पण बघितले आहे. न चुकता व्यायाम करणे, गावी गेले की घोडसवारी करणे, सायकलिंग करणे आणि एक जे कुणालाही माहित नसलेलं त्यांना छंद आहे तो करावतीवर गाणे गाण्याचा. आणि त्याचा प्रेक्षक म्हणून मला समोर बसवायचं आणि ते गाणे ऐकवायचे. चला असं काही ऐकले मी. वैयक्तिक आयुष्यात त्यांनी काही नियम पाळले. घराच्या आत आल्यावर ते हसत मुखाने आले. कितीही टेन्शन असू दे, मला मुलांना त्यांनी कधीही ते टेन्शन जाणू दिलं नाही. नवरा बायको म्हटलं की छोटे मोठे भांडण होणार, असं शक्यच नाही की भांडण होणार नाही. पण आम्ही दोघांनी कधीही नात्यात मीपणा आणला नाही. त्यांचे काही चुकले गरजेचं आहे. त्यामुळेच आमचे नाते हे नेहमी मैत्रीपूर्ण होत गेले. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र या आणि क्रिटिक्स पण आहोत. त्यातूनच मला सांगायचं वाटते, मी त्यांच्यासाठी 4 ओळी सांगते, ऐका. माझा नवरा लय भारी आहे, थोडासा गोड आहे, थोडासा खोडकर, रागवला की वादळ होतो आणि हसला की चंद्रप्रकाश होतो. आजपर्यंत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संसाराचा गाडा भगवंताच्या कृपेने इथपर्यंत आला. त्यात तुमच्यासारख्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, तसेच आयुष्यात बरोबरीने असणाऱ्यांच्या शुभेच्छा आम्हासाठी मोलाच्या. सारख्या जीवनाला नंदा मिळाल्या, मैत्रिणीसारखी जाऊ मिळाली, लक्ष्मण आई वडिलांसारखे सासू सासरी मिळाले. हे सगळं एक व्यक्तीमुळे मिळालं, ते आहे माझे पतिराज. त्याचबरोबर माझ्या नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारे समोर बसलेली मंडळी, एवढा मोठा गोतावळा मिळाला. हे सगळे साहेबांमुळे माझ्या आयुष्यात आले आणि त्यांच्याविषयी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात मशागत केलेले शब्द बोलावेसे वाटत आहे. तर ते परत एकदा ऐका. 4 ओळी तुमच्यासाठी. मित्र भरत भाऊ सर्वांनी मिळून येस क्लब मध्ये माझा सत्कार केला होता. ह्या गोष्टींमुळे मन भरून येतं आणि एक ऊर्जा भेटते.
माझ्या गावातील पंचक्रोशीतील माझे सर्व लहानपणीचे मित्र नाना पाटील, प्रल्हाद पाटील इथे आला आहे, गोपाळ पाटील आले, प्रताप पाटील वगैरे सर्वांनी मिळून गावात एक प्रोग्राम ठेवला. मला सांगितलं तू फक्त त्या प्रोग्रामला यायचं. त्याने पूर्ण गावाला जेवण ठेवलं आणि पूर्ण गावात माझे तात्कालिक शिक्षक होते त्यांनाही बोलवलं, जे रिटायर झालेले होते. संजय भाऊ सावकारे हे जे आज मंत्री आहेत त्यांनाही बोलवलं. त्यांच्या हस्ते माझ्या आईवडिलांचा, माझ्या पत्नीचा, मुलांचा आमचा सत्कार केला. त्याच्याने माझ्या छाती अशी गर्वाने भरून येते की इतके माझ्यावर प्रेम करणारे माझे लहानपणीचे मित्र, माझे नाते, माझे गावातले मित्र त्या संभाजीनगर